तो पिंजरा जिथं माकडं राहतात त्या जंगलामध्ये जाऊन तो कुठंतरी एकदम फिट बांधतो. आणि त्याच्या एक्झाम्पल म्हणून आपण भुईमुगाच्या शेंगा घेतो. तो पिंजऱ्यामध्ये काय करतो, भुईमुगाच्या शेंगा ठेवतो. आता माकड येतं, बघतं आणि त्याचा हात जाण्यापुरतं अंतर असतं, तो हात पिंजऱ्यामध्ये घालतो आणि शेंगा मोठीमध्ये बघतो. आता काय झालेलं आहे, त्याच्या हाताची मूठ झालेली आहे, त्याचा हात त्या पिंजऱ्यातून बाहेर निघत नाही. त्याच्याकडे दोन पर्याय असतात. एक, आपल्या मोठीतल्या शेंगा सोडून द्यायच्या आणि फ्री व्हायचं, स्वतंत्र व्हायचं. दुसरं ऑप्शन असतं, शेंगा मुठीमध्येच पकडून ठेवायच्या आणि त्या मदाराचं गुलाम व्हायचं, पकडलं जायचं. माकड काय ऑप्शन निवडत असेल, त्या शेंगा मुठीत पकडून ठेवतं आणि मदाराचं गुलाम होतं. आता काय होतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काही ॲक्टिव्हिटीज करतो, काही गोष्टी करतो, आपल्याला काही ताणतणाव येतात, काही टेन्शन येतात, विविध प्रकारच्या समस्या येतात. आपण एखाद्या गोष्टीला जी आपल्या भविष्याला हानिकारक आहे त्या गोष्टी जर आपण सोडून दिल्या नाही, पकडून ठेवल्या, तर त्याच्यामुळे आपलं स्वतःचं फ्युचरचं आपण नुकसान करत असतो आणि आपण त्या सवयींची गुलाम होत असतो. तर ज्या अनवॉन्टेड, मी लहान मुलं म्हणून एकदम डीपमध्ये जाणार नाही, ज्या अनावश्यक ताणतणाव असतात किंवा भांडणं असतात किंवा काय गोष्टी असतात त्या आपल्याला वेळीच सोडून द्याव्या लागतात. एक अजून तुम्हाला विचारतो, तुमचा खाण्याचा सर्वात चांगला पदार्थ कोणता? एक दोन विद्यार्थी सांगा बरं. काय बेटा, तुला कोणता पदार्थ आवडतो? प्रत्येकाला तुम्ही आठवा काय आवडतं तुम्हाला सर्वात चांगलं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, बरोबर ना. आता काय झालं, संध्याकाळी मम्मीने मस्तपैकी तुम्हाला बनवून दिलं, तुम्हाला जो आवडतो पदार्थ, तुम्ही तो खाल्ला. आता तो तुमचा खूप आवडता पदार्थ आहे, तुम्ही खूप चवीनं आवडीनं खाल्ला. आता तो तुमच्या पोटामध्ये गेला आहे. आता तो तुमच्या खूप आवडीचा पदार्थ आहे. आता तो तुम्ही तुमच्या पोटामध्ये किती काळ सांभाळून ठेवायचा आहे? आपल्याला सकाळी पोटी करून आपल्याला तो काढून टाकावा लागेल, अनवरती टाकावं लागेल. आणि समजा नाही म्हटलं, तुमचा आवडता पदार्थ आहे, तुम्ही पोटातच ठेवून टाकणार असं जर ठरवलं तर काय होईल, तुम्ही आजारी पडाल. म्हणजे पदार्थ जरी तुमचा कितीही आवडीचा असला तरी तो आपल्याला टाकून द्यावा लागतो, सोडून द्यावा लागतो. तशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला वेळीच सोडून देणं, वेळेचं महत्त्व असतं, वेळीच सोडून देणं आवश्यक असतं. नाहीतर त्याचे आपल्या आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. एक पुढचं उदाहरण सांगतो, आपण कसं आणि काय ओळखायचं म्हणून. आपण शेतकरी कुटुंबातले आहोत म्हणून आपण शेतकऱ्याचंच उदाहरण घेऊया पुढचंही. एक शेतकरी काय करतो, जंगलातून कुठून तरी गरुड पक्ष्याचा एक अंडा आणतो आणि आपल्या कोंबडीच्या अंड्यांखाली कोंबडीच्या अंड्यांसोबत ठेवतो. कोंबडी काय करते, 21 दिवस अंडे उगवते आणि कोंबडीच्या पिलांसोबत गरुडाचं पिल्लू जन्माला येतं. आता गरुडाच्या पिल्लाची आई कोण? कोंबडी. आणि त्याचे भावंड कोण? कोंबडीची पिल्लं. ते लहानपणीपासून कोंबडीच्या पिलांसोबत उकड्यावर चरायला शिकतं, उकडायला शिकतं आणि तशाच पद्धतीनं मोठं होत असतं. एक दिवशी काय होतं, आकाशातून एक गरुड पक्षी जात असतो आणि तो बघतो की काय, हा गरुड पक्षी उकड्यावर जातोय, हे कसं काय. तो त्याच्याकडे येतो आणि त्याला सांगतो, बाबा तू पक्ष्यांचा राजा आहे, गरुड पक्षी आहे, तू स्वतःमधली ताकद ओळख आणि आकाशामध्ये भरारी घे, तू पक्ष्यांचा राजा आहे. तो गरुड पक्षाचं पिल्लू काय म्हणतो, आजूबाजूला बघतो, ते तर माझे भाऊबंद आहेत, हे तर कोंबडीची पिल्लं आहेत, मी पण कोंबडी आहे, मी कसं आकाशामध्ये उडू शकणार आहे, नाही सोडू शकणार. तर आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा ओळखता आल्या पाहिजे. आणि शाळेमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, आज जे झालं सायन्सची ॲक्टिव्हिटीज घेतली विज्ञानची, तर याच्यातून वेगवेगळे जे आहेत तुमच्या ॲक्टिव्हिटी, तुमच्यामध्ये गुण काय आहे, तुम्ही डेव्हलप काय होणार आहे, ते ओळखण्यासाठी ह्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात. आणि याच्यामधून पुढं तुमचं भविष्य डेव्हलप होत जातं. कोणाचं काय असेल, प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्या शिक्षकांना, पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना ओळखता आल्या पाहिजे आणि नंतर त्या दृष्टीने काय डेव्हलप झाल्या पाहिजे किंवा करता आलं पाहिजे. जसं अजून आपण एक उदाहरण घेऊया. आता सर्व तुम्ही इथे ग्रामीण भागातल्या,
आता तुमचं आजोबांचं घर आहे आणि आपल्या घरी पटांगण भरपूर इकडे येतं. आता तुम्ही नेहमीप्रमाणे जसं वागतात तसं घरामध्ये जातात येतात हे करतात. पण काय झालं, काल संध्याकाळी एक पेटीमध्ये एक पत्र सापडलं की आजोबांनी तुमच्या अंगणाच्या डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये सोन्याचा हांडा करून ठेवलेला आहे. काय झालं, पत्र एक सापडलं की तुमच्या आजोबांनी तुमच्या अंगणात डाव्या बाजूला कुठेतरी सोन्याचा हांडा पुरून ठेवलेला आहे. तर आता हे पत्र वाचल्यानंतर आधी जे तुम्ही वागत होतात आणि आता वागत होतात त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे काय? साहजिक आहे, जेव्हा तुम्हाला समजेल की बा आपल्या अंगणामध्ये हांडा पुरून ठेवलेला आहे तर तुमच्या वागण्यामध्ये त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये फरक पडतो. हे कसं काय होतं की आपण हे करणार आहोत, तर काही गोष्टी आपण अनुभवायच्या आहेत. शिक्षक बंधूंनी आपले मोबाईल सायलेंटवर ठेवले असतील असं मी गृहीत पकडतो. आता मला सांगा, किती विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसल्यावर त्यांचं लक्ष बाहेर असतं, पुस्तकात लक्ष लागत नाही. जाऊ, शिक्षक रागवतील सांगू नका, ठीक आहे, जाऊ द्या. पण होतं का असं, आपण वर्गात बसलेलो आहोत पण लक्ष आपलं वर्गात नाही, आपण काहीतरी वेगळंच विचार चालू आहे, होतं ना? किंवा आपण घरी अभ्यासाला बसलो आहे, आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, भाऊने सांगितलं म्हणून अभ्यासाला बसलो आहे, पण लक्ष आपलं पुस्तकात नाही आहे, आपल्याला लक्ष वेगळीकडे आहे. होतं, बरोबर ना? त्याच्यानंतर असंही होतं का की तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेला तुम्ही गेला, नेमका तुम्ही 2 दिवसापूर्वी जे वाचलेलं होतं तुम्हाला चांगल्यापैकी आठवण आहे, पण पेपरमध्ये लिहिताना तुम्ही विसरला आणि पेपर संपल्यावर तुम्हाला ते आठवतं. असं होतं ना? होतं ना? तर याच्यासाठी काय होतं, हे असं नेमकं का होतं, कसं सोडवलं जातं, की ते ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या काही टेक्निक्स विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीतून आपण थोडंसं काही प्रॅक्टिकल करणार आहोत. सर्व तयार आहेत का? बरोबर आहे. बरं, सर्वांनी आधी आपले डोळे मिटायचे, सर्वांनी. टीचर लोक पण त्याच्या सहभागी होऊ शकतात. सर्वांचे डोळे बंद आहेत, सर्वांचे डोळे बंद आहेत आणि माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मी 10 ते 1 अंक म्हणणार आहे. अगदी शांत आणि गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये जायचं आहे. मी काउंट करतोय. 10, 9, अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचं आहे. 8, 7, 6, 5, अगदी शांत आणि गाढ. 4, 3, 2, सर्वांनी डोळे बंदच ठेवायचे आहे. सर्वांनी डोळे बंदच ठेवायचे आहे. आणि आता बघायचं आहे, तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर, गेटच्या बाहेर उभा आहात. डोळे बंद करून बघायचं आहे. तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाच्या गेटच्या बाहेर उभा आहात. तुम्हाला तुमच्या घराचं दार दिसतं आहे. तुम्हाला तुमच्या घराचं दार दिसतं आहे. दरवाजा गेट उघडून आतमध्ये जायचं. दरवाजा गेट उघडून आतमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, जिथं नेहमी जास्त वेळ बसता तिथं जाऊन बसायचं. तुम्ही नेहमी जिथं जाऊन बसतात तिथं जाऊन बसायचं आहे. तुम्ही जिथं आता बसलेला आहात, तुम्ही बसलेला आहात आणि तुमच्या डाव्या बाजूनं बघायला सुरुवात करायची. डाव्या बाजूनं बघायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या घरामधल्या सर्व वस्तू एक एक करून दिसत आहेत. सर्व दिसत आहेत. गोल गोल बघत जायचं. सर्व वस्तू दिसत आहेत. सर्व वस्तू दिसत आहेत. सर्व वस्तू दिसत आहेत. तुम्ही आता
घरातल्या वस्तू बघितलेल्या आहेत. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन करायला टेकडीवर जाणार आहोत. चला आपण दर्शन करण्यासाठी बाहेर जातो आहे. आपण गावाच्या सातपुड्याच्या रस्त्यानं पायी चाललो आहोत. पायी जात आहे तुम्ही, सातपुड्याच्या रस्त्यानं पायी चालला आहे. मंद आणि गाढ हवा सुटलेली आहे. अगदी शांत आणि गाढ हवा जाणवते. एकदम मस्त वाटते. शांत डोळे बंद बसल्याचे मस्त हवा. पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येतो. पोपटाचा आवाज येतो. चिमण्यांचा आवाज येतो. आपल्याला हळूहळू पुढे जायचं. आपण पुढे जातो. बाजूला ज्वारीचं शेत आहे. ज्वारीचं कणसं मस्त दिसत आहे. पुढे जातो आपण. पुढे जातो. उजव्या बाजूला बघा केळीची बाग आहे. उजव्या बाजूला बघा केळीची बाग आहे. तसंच पुढे जायचं. चला रस्त्याने पुढे जायचं. रस्त्यामध्ये पाणी आहे. सांभाळून चालायचं. पुढे जायचं. आता आपण सातपुड्याच्या पायथ्याशी आलो आहे. आपल्याला टेकडीवर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं. रस्ता एकदम बारीक आहे. निमुळता आहे. आजूबाजूला तुम्हाला जंगल दिसते. झाडी आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय. किलबिलाट ऐकतोय. हळूहळू वर टेकडी चढतोय. टेकडी चढता वरती चढायचं. मंदिराचं झेंडा दिसतोय. आपल्याला लांबून बघायचं. मंदिराचा झेंडा दिसतोय. आपण त्या दिशेनं हळूहळू चाललो आहोत. हळूहळू पुढे जायचं. समोरून त्याला दगड आहेत रस्त्यामध्ये. ठोकर लागायला नको. दगड वाचून चालायचं आहे. आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि आता मंदिराच्या पायऱ्यांवरून आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होत आहे. आणि आज आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतो. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण परत आपल्या घरी जिथं बसलेला तिथं आहात. आता तुम्ही जिथं बसलेला तिथं घर आहात. आता मी 1 ते 3 अंक काउंट करणार आहे. 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर सर्वांनी डोळे उघडून बसायचं आहे. एकदम तुम्हाला फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. एकदम निवांत आणि रिलॅक्स वाटणार आहे. फ्रेश वाटणार आहे. रिलॅक्स वाटणार आहे. मी 1 ते 3 अंक काउंट करतो. 1, 2 आणि 3. सर्वांनी डोळे उघडायचे. रिलॅक्स. किती लोकांना, किती विद्यार्थ्यांना असं वाटलं की ॲक्च्युअलमध्ये आपण फिरायला गेलो होतो आणि आजूबाजूचे हे दिसलं आहे, त्यांनी फक्त हात वरती करायचे. ज्यांना जाणवलं त्यांनीच फक्त टीचरपैकी ज्यांना ॲक्च्युअली जाणवलं त्यांनीच फक्त. हे बघा, समूहाची ही जी प्रक्रिया आहे, हात खाली करा. ही जी आहे ना, मोस्टली जास्तीत जास्त 70% लोक जे आहेत ते संमोहित होतात किंवा हिप्नोटाईज होतात. मी काही गोष्टी सांगायचे मुद्दाम ड्रॉप करणार आहे कारण की तुम्ही मुलं आहात. जे मुलांनी आता हात वरती केलं त्यांना जे जाणवलं किंवा हे बघितलं ते सर्व विद्यार्थी संमोहनाच्या काही ट्रिक्स शिकून स्वतःची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे अभ्यास करण्यामध्ये लक्ष लागणे, वर्गात लक्ष लागणे, केलेला अभ्यास लक्षात राहणे, परीक्षेच्या वेळेस आठवणे, ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं हे. त्याच्यानंतर ज्यांना हे झालेलं आहे, तर तुम्ही जर काही तणावामध्ये असाल, ताणतणावामध्ये, तर तुम्ही स्वतःला 5 ते 7 मिनिटांमध्ये अगदी रिलॅक्स करू शकता. जर काही विद्यार्थी तयार असतील आणि शिक्षक तयार असतील तर आपण ते करून त्यांना दाखवू शकतो. शिक्षक आले तर बरं होईल. ज्यांना ॲक्च्युली जाणवलं ते, किंवा 10वी 12वीचे जे विद्यार्थी ज्यांना जाणवलं ते, 10वी 12वीचे विद्यार्थी करतात
ज्यांना ॲक्च्युअली जाणवलं त्यांनी जायचं बरं. 3-4 काहीतरी जे असतील ते विद्यार्थी पण 2-3 जे असतील ते. हे बघा, जे पण विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत, आपण जी क्रिया करतो आहोत त्याच्यातून त्यांचा बराचसा लाभ होणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला समजेल, आता नाही सांगत लगेच, संपल्यानंतर जाणून घ्यायचं. आपण काही क्रिया करणार आहोत त्या तुम्हाला हे करायचं आहे. फक्त सुरवाळी सरांना मॅडमला विनंती आहे, ते हलती पडू नये द्यायचं त्यांना, ठीक आहे ना. डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे, हात रिलॅक्स पोझिशनमध्ये, हातपाय आणि बॉडी सर्व रिलॅक्स पोझिशनमध्ये, डोळे बंद आहेत. माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मी आता 10 ते 1 अंक काउंट करतो आहे. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचं आहे, अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, तुमचे डोळे अगदी घट्ट मिटले आहेत, तुमचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, तुमचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, खूप घट्ट मिटलेले आहेत. तुमचे डोळे एकदम घट्ट मिटायचे आहेत, डोळे घट्ट मिटायचे आहेत, एकदम घट्ट मिटायचे आहेत. तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही. तुम्ही डोळे उघडण्याचा जितका प्रयत्न करणार आहात ते अधिकच घट्ट होत जाते, तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल तिथे अधिकच घट्ट होत असेल, तुम्हाला अजिबात उघडता येणार नाही. डोळे एकदम घट्ट मिटायचे, तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही. मी इथे 3 काउंट केल्यानंतर डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही. मी इथे 3 काउंट करतो आहे, 1, 2 आणि 3. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही. बस प्रयत्न थांबवायचा आहे, बस प्रयत्न थांबवायचा आहे. आणि तुमचे डोळे रिलॅक्स होत आहेत, 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 तुमचे डोळे रिलॅक्स होतात, रिलॅक्स झालेले आहेत. पूर्ण बॉडी आणि हे रिलॅक्स झालेले आहे. आता आपल्याला गणपती उत्सवासाठी इथं बोलवलेलं आहे आणि आपण काही वेळानंतर गणपती बाप्पाचं इथं दर्शन घेणार आहोत. तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात आणि तुम्ही गणपतीची आरती वगैरे पण केलेली आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे भक्ती करतात आणि हे करतात. आता मी तुम्हाला काही सूचना देतो, त्याचं पूर्णपणे पालन करायचं आहे. मी परत 10 ते 1 अंक काम करतो आहे. आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2, 1. शांत आणि गाढ, शांत आणि गाढ. तुमचं आराध्य दैवत आता तुमच्या समोर येणार आहे आणि तुम्हाला ते दर्शन देणार आहे. गणपती बाप्पा तुमच्या समोर येणार आहे, तुम्हाला दर्शन देणार आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात, त्याचे आशीर्वाद घेऊ शकणार आहात. तुम्हाला गणपती बाप्पा दर्शन द्यायला येत आहेत. तुमचं लक्ष गणपती बाप्पांकडे द्यायचं आहे. गणपती बाप्पा येत आहेत. अगदी शांत आणि गाढ चाललेली, अगदी शांत आणि गाढ, अगदी शांत आणि गाढ. गणपती बाप्पा तुमच्या समोर आहेत. डोळे उघडायचे आणि बघायचे आहे. डोळे उघडायचे आणि बघायचे. तुम्हाला बाप्पांचे दर्शन होणार आहे. जर तुम्हाला गणपती बाप्पा दिसत असतील तर त्यांची आरती करायची आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे.
सर्वांनी डोळे बंद ठेवायचे आहे. बंद ठेवायचे. बंद ठेवायचे. गाळ आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचे. गाळ आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचे. डोळे बंदच ठेवायचे. डोळे बंदच ठेवायचे. तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पा बघितलेले आहेत त्याची चित्र लाईनीमध्ये बघायची आहे. तुम्हाला डोळे बंद करून दिसतील. तुम्ही आज इथे शाळेमध्ये बघितलं गणपती बाप्पाचे दर्शन करायचे आधी. नंतर तुमच्या घरी किंवा आजूबाजूला बसवलेल्या बाप्पांचे दर्शन करायचे आहे. तुम्ही या अगोदर जिथे जिथं बाप्पा बघितलेले आहेत, गणपती बाप्पा बघितलेले क्रमाक्रमानं एक एक दिसत आहे. बघत बघत पुढे जायचं आहे. दिसत आहे. बस थांबायचं आहे. त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. आता आपण सैल आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये येणार आहोत. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला फ्रेश आणि रिलॅक्स जाणवणार आहे. शांत आणि रिलॅक्स शांत जाणवणार आहे. रिलॅक्स वाटणार आहे. एकदम फ्रेश वाटणार नाही. झोप गरजेचं वाटणार आहे. आता बाहेर यायचं आहे. आजूबाजूला गाडी यायची आहे. आपण बाहेर स्टेजच्या समोर उभे आहे आणि आपण हे रिलॅक्सेशनचं आता रिलॅक्समध्ये बाहेर यायचं. फ्रेश आणि रिलॅक्समध्ये मी येथे 3 अंक काउंट केलं. फ्रेश आणि रिलॅक्समध्ये त्याचे एकदम फ्रेश होते. हे 2 आहे 3. डोळे उघडायचे. डोळे उघडायचे सर्वांनी. डोळे उघडायचे. डोळे उघडायचे. डोळे उघडायचे. इकडे बघा. आता सांगा पहिल्या याच्यात तर आपल्याला काही दिसलं होतं का किंवा दुसऱ्या चॅनलमध्ये काही दिसलं? दुसऱ्या चॅनल हां ठीक आहे. दुसऱ्या चॅनल ना. चला मी तुम्हाला एक स्क्रीन विचारते. तुम्हाला एक स्क्रीन तुमच्या बेनिफिटमध्ये देतो. घ्या तुम्ही. ठीक आहे विद्यार्थी आता ठीक आहे. शांत आणि रिलॅक्स व्हायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. मी सांगितलं आहे त्या पद्धतीनं हात समोर ठेवायचे आहेत. उजव्या हाताचा पंजा वरच्या बाजूनं आणि डाव्याच्या खालच्या बाजूनं. छातीच्या समोर हात घेतले. छातीच्या समोर सरळ दिशेमध्ये. ओके. छातीच्या समोर सरळ दिशेमध्ये. आता माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मी तुमच्या उजव्या हाताच्या पंजावर काळ्या रंगाचे 2 मोठे मोठे जाड पुस्तकं डिक्शनरी ठेवतो. काळ्या रंगाचे आहेत ते. तुमच्या उजव्या हाताच्या पंजावर ठेवलेला आहे. तुमच्या उजव्या हाताचा पंजा जड होतो लग्नामुळे. अजून एक ठेवलं आहे. 10 किलो वजन झालेलं आहे. उजवा हात तुमचा खाली खाली जाणार आहे. तसंच मी डाव्या हाताच्या मनगटाला हवेत उडणारे फुगे बांधलेले आहेत. हलके फुगे असल्यामुळे तुमचा डावा हात वर 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 जातो आणि उजव्या हातावर जाड काळे पुस्तकं ठेवले. त्याच्यामुळे तुमचा उजवा हात खाली डाऊन 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 चालला आहे. खाली 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 चालला आहे. तुमचा उजवा हात खाली खाली डाऊन डाऊन चालला आहे. आणि डाव्या हाताला फुगे बांधलेले आहेत हवेत उडणारे. त्याच्यामुळे तुमचा डावा हात वर 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 खेचला जातो. तुमचा डावा हात वर वर खेचला जातो. बस आता डोळे उघडायचे आहेत आणि आपले हात बघायचे. डोळे उघडायचे आहेत आणि आपले हात बघायचे. उजवा हात खाली गेला आणि डावा हात वर गेला का? पण प्रत्यक्षात तर मी काही फुगे बांधले नव्हते किंवा पुस्तक ठेवलं नव्हतं. पण असं का होतं? हात खाली करा. हात खाली करा. हे बघा, जेव्हा काही सूचना दिल्या जातात आणि त्या डायरेक्ट अंतर्मनात जातात त्याप्रमाणे आपलं शरीर त्याच्यावर प्रतिक्रिया देत असतं.
आणि उपचार करताना तेच असतं, शरीराला वेगवेगळे जे आजार असतात, बहुतेक आजारांचं कारण हे मानसिक असतं आणि ते काढण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी त्यांच्या मनाला सूचना दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्यांचं शरीर त्याच्यावर कार्य करत असतं. अजून एखादं उदाहरण बघायचं आपल्याला, बस करूया. बघायचं एखादं? एकच. आधी डोळे पुढे बघून घ्या, तुमचे पाय शिकवा वापरून. डोळे बंद करा. नाही मुलं विचार श्वास घ्या, हळू श्वास घ्या, श्वास घ्या, हळू श्वास घ्या. माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. 10 तुम्ही शांत आणि तुमच्या पायाकडे लक्ष केंद्रित करायचे. तुमच्या पायाला कुठेतरी जळ जळ वाटलं, जिथं जळ वाटलं तिथून लक्ष केंद्रित करायचं. ते हळूहळू खाली 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 जात आहे, तुमच्या तळ पायापर्यंत गेलेलं आहे. तुमचे तळ पाय जळ झालेले आहेत, एकदम स्टिक झालेले आहे. तुम्ही खुर्चीला एकदम चिटकलेला आहात. तुम्ही खुर्चीला एकदम चिटकलेला आहात. तुम्ही खुर्चीला एकदम चिटकलेला आहात. तुम्ही खुर्चीला पूर्णपणे चिटकलेला आहात. तुम्ही खुर्चीला पूर्णपणे चिटकलेला आहात. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल तिथे तुम्ही अधिक खुर्चीला एकदम चिपकत जाणार आहात. तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. मी जेव्हा 1 ते 3 अंक म्हणेल तेव्हा तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात उठता येणार नाही आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल अधिक खुर्चीला चिपकत जाल, तुम्हाला अजिबात उठता येणार नाही, अजिबात उठता येणार नाही आहे, अजिबात उठता येणार नाही आहे. 1, 2 आणि 3 उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात उठता येणार नाही. उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे. आता सैल आणि रिलॅक्स व्हायचे, सैल आणि रिलॅक्स व्हायचे. आता तुमचा उजवा हात सरळ रेषेत सरळ करायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. अरे सरळ करायचा आहे. तुमचा उजवा हात एकदम ताठ होत चालला, एकदम कडक होत चालला, एकदम ताठ होत चालला, एकदम लोखंडाच्या रॉडसारखा लाकडाच्या सारखा एकदम ताठ आणि घट्ट झालेला, एकदम कडक झालेला आहे, एकदम कडक झालेला आहे. तुम्ही आता कोपरापासून तो कितीही वाकवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात वाकवता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल तो अगदी ताठ होत जाईल, तुम्हाला तो अजिबात वाकवता येणार आहे, तुम्हाला तो बिलकुल वाकवता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल तो अगदी ताठ होत जाईल, तो तुम्हाला बिलकुल वाकवता येणार नाही. 1 ते 3 अंक काउंट करतो. 1, 2 आणि 3 वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोपरापासून वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे. तुमचा हात रिलॅक्स होतो, सैल होतो आणि ठेवून घ्यायचा. रिलॅक्स सैल झालेला आहे. मांडीवर ठेवून घ्यायचा. हात रिलॅक्स सैल झालेला आहे. मांडीवर ठेवून घ्यायचा आहे. सैल आणि रिलॅक्स झालेला आहे. तुम्ही फ्रेश आणि रिलॅक्स झालेले आहे. तुम्ही फ्रेश आणि रिलॅक्स झालेले आहे. फ्रेश आणि रिलॅक्स झालेले. आता आजूबाजूचं वातावरणाची एकरूप व्हायचं आहे आणि मी 1 ते 3 अंक बोलले तिथं. डोळे उघडून बसायचं आहे. एकदम फ्रेश आणि रिलॅक्स होणार आहे. मी 1 ते 3 अंक काउंट करतो. डोळे उघडून बसायचं. 1, 2 आणि 3. डोळे उघडायचे. फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. कोणाला असं वाटतं तशी बॅच पुढे घ्यायची आहे असं सुरुवात सर बोलले होते मला, तर मुख्याध्यापक आणि त्यांच्याशी ते चर्चा करून ठरवतील काय ते. तसं जर असलं तर तुम्हाला ते तुमच्या शाळेमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध होईल. पण एकंदरीत काय, संवहनशास्त्राचा वापर केलेले माझे बरेचसे विद्यार्थी बरेचसे डेव्हलप झालेले आहेत आणि हे जे 5 विद्यार्थी आहेत सर लक्ष ठेवाल, इतर मुलांची जी प्रगती आहे त्याच्यापेक्षा यांची प्रगती फास्ट असणार. कसं होतं तो त्या सरळ अंतर्मनाला जातात, त्याप्रमाणे ते कार्य करतात. आता आपण खुर्चीला त्यांना खरोखर चिपकवलं होतं का? नाही चिपकवलेलं होतं. त्यांचा हात खरोखर लाकडासारखा झाला होता का? नाही झाला होता.
पण जेव्हा आपण त्यांना ही सूचना देतो त्याच्या अंतर्मनाला जाते की तुम्हाला आता उठता येणार नाही आहे, चिपकलं किंवा चिपकलं. तसंच असतं, तुमचं अभ्यासामध्ये मन लागणार आहे म्हणजे लागणारच आहे. तुम्ही अभ्यास करणार आहात म्हणजे करणार आहात. तुम्हाला परीक्षेच्या वेळी आठवणार आहे म्हणजे आठवणार आहे. हे काही असतं, एक शास्त्र आहे, ते आपल्या ग्रामीण भागामध्ये अजून आलेलं नाही किंवा डेव्हलप झालं नाही. पण मी पण ग्रामीण भागामधला इकडचाच विद्यार्थी आहे, तुमचाच विद्यार्थी आहे समजा. तर याचा वापर मी 2009 पासून करतो आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी लाभ घ्यावा. याच्या व्यतिरिक्त अजून काही माझ्याकडनं अपेक्षित असेल तर सांगा, आपण करूया. त्यातर मग एंड करूया. काही अपेक्षा आहे का? बंद करायचे, सर्वांचे डोळे बंद आहेत. माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचे, माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचे. मी आता 10 ते 1 अंक काउंट करणार आहे. अगदी शांत आणि रिलॅक्स. मी 10 ते 1 अंक काउंट करतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. शांत आणि अगदी शांत आणि अगदी शांत आणि तुम्ही यानंतर जेव्हा जेव्हा वर्गामध्ये बसणार, तुमचं संपूर्ण लक्ष वर्गामध्ये असणार आहे आणि शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आणि लक्षात राहणार आहे. यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या वर्गामध्ये बसणार आहात, तुम्ही शिकवलेलं व्यवस्थित समजून घेणार आहात आणि सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे. यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही घरी किंवा कुठेही अभ्यासाला बसाल, यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल, तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकणार आहे आणि तुम्ही वाचलेलं सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्ही बघितलेलं, ऐकलेलं, वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी व्यवस्थितरित्या आठवणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या आठवणार आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी चांगल्या प्रकारे सोडवू शकणार आहात, पूर्णपणे सोडवणार आहात. तुम्हाला यानंतर प्रत्येक परीक्षा एकदम सोपी जाणार आहे, एकदम सहज तुम्ही लिहू शकणार आहात. प्रत्येक परीक्षा तुम्हाला एकदम इझी जाणार आहे, एकदम सोपी जाणार आहे. तुम्हाला वाचलेलं, बघितलेलं, केलेला अभ्यास अगदी सहजरित्या आठवणार आहे आणि तुम्ही परीक्षेमध्ये ते अगदी सहजरित्या लिहू शकणार आहे. अगदी शांत आणि रिलॅक्स व्हायचे, अगदी शांत आणि रिलॅक्स व्हायचे. आता हळूहळू जागृत व्हायचं आहे, बाहेरच्या वातावरणाशी एकरूप व्हायचं आहे, जागृत व्हायचं आहे. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. काही काहींना असं वाटेल की आपली झोप झालेली, एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे, एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे. मी 1 ते 3 अंक काउंट करतो आहे. डोळे उघडून एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटतं उभं राहायचं आहे. 1, 2 आणि 3 डोळे उघडायचे. सर्वांनी फ्रेश आणि रिलॅक्स वाटणार आहे, फ्रेश आणि रिलॅक्स वाटते. किती किती मुलांना वाटते की आपली झोप झाली किंवा एकदम रिलॅक्स वाटते? हात वरती करा. असेल तरच करायचं, नाही तर जबरदस्त. ओके. बरं, आता हे कसं काम करतं? मी दिलेल्या सूचना काम करतो. सर्वांचे डोळे बंद आहेत, सर्वांचे डोळे बंद आहेत. आपण हे बघतो आहे की दिलेल्या सूचना किती प्रमाणात रुजलेल्या आहेत आणि त्या कसे काम करतात. सर्वांचे डोळे मिटलेले आहेत, सर्वांचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, सर्वांचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत, सर्वांचे डोळे अगदी पूर्णपणे घट्ट मिटलेले आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही आहेत. तुम्ही जितका प्रयत्न कराल ती किती अधिक घट्ट होत जातील, तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही आहे.
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही. एकदम ते घट्ट झालेले आहेत, एकदम घट्ट झाले, तुम्हाला बिलकुल उघडता येणार नाही. मी आता 1 ते 3 अंक काउंट करतोय. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला अजिबात उघडता येणार नाही. 1, 2 आणि 3 डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस प्रयत्न थांबवायचे. तुमचे डोळे रिलॅक्स होत आहेत, पूर्वीप्रमाणे रिलॅक्स होत आहेत, पूर्वीप्रमाणे रिलॅक्स होत आहेत. डोळे पूर्णपणे रिलॅक्स आहेत, डोळे पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. तुम्ही आता पूर्वीप्रमाणे डोळे अगदी सहजरित्या उघडू शकणार आहे. सर्वांनी डोळे उघडायचे. 1, 2 आणि 3 डोळे उघडायचे. रिलॅक्स डोळे उघडायचे. फ्रेश वाटते, रिलॅक्स वाटते, डोळे उघडायचे. डोळे उघडता आले नव्हते असे किती मुलांना विद्यार्थ्यांसोबत झालं? सर्वांसोबत ना? अजून काही डोळे उघडण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर घेऊया एखादा. घ्यायचं आहे का? तुम्ही म्हणत कसं होतं का तुम्ही बघितलं का? आता हे विद्यार्थी तुमचेच सहकारी आहे, तुमच्यासोबतचे आहेत. काही मुलांना खुर्चीवर आपण बसवलं होतं, काहींना डोळे. हे काय आहे? हे अंतर्मनाला दिलेल्या सूचना आहे. तर आपण जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा आणि आपला स्वतःचा विकास करावा, चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. तुमच्या कुटुंबाचं, शाळेचं, गावाचं आणि आपलं सर्वांचं सर्वीकडे नाव होईल अशा पद्धतीनं आपण स्वतःचा विकास करावा ही अपेक्षा करतो आणि आजचं माझं सेशन संपवतो. जय हिंद.